गॅस हे कुकर ठेवते ना आई. कुकर मध्ये काय ते पाणी पण ओतलं वाटतं. आणि हे शेंगा आहे ना आई. भुईमुगाचे शेंगा उकडाच्या. अच्छा. मीठ टाकते ना आता, खड्याचं मीठ. आता हे तीन शिट्ट्या. अच्छा. हे आता झालंय ना. आता हे पाणी आता उपसाय. उकडलेल्या शेंगा, त्याच्या शेंगा नाश्त्याला मम्मी ना ते खातात असं. नाश्ता संध्याकाळी टाइमपास साठी हे खातात ना. ते वगैरे पण ना मम्मी हे यूज करतो. भाजी वगैरे त्याच्यात हे दाणे ऍड करायचे. हे बटाट्यामध्ये बटाट्याची भाजी. गॅस लावला ना. कसलं तेल आहे? शेंगदाणा तेल उपवासाला यूज करतो. तूप नाही तर हे शेंगदाण्याचं तेल उपवासाला ना आई यूज करतो. 10 बार आहेत ना आई हे मिरच्या. खड्याचं मीठ. तापलं तेल का जिरं टाकायचं. जिरं टाकलंय ना 1 चम्मच आणि अर्धा. आणि थोडं ठेचा. हे मिरचीचं हे भरडं ना आई. काय ठेचा विदाउट पाणी बिणी. आता हे टाकलं ना सगळं. आता हे उकडलेले ना आई भुईमुगाचे हे शेंगा सोलून टाकलेले हे शेंगा सगळेच टाकले आई. तू बटाटे किती आहेत ग आई? 5-6 असतील ना. 6. एक छोटे 3 काहीतरी हे मोठे आणि 2 छोटे असे ना. 5-6 असतील उकडलेले ना आई बटाटे. उकडलेले 6 बटाटे. आता काय टाकते? साखर. चवीला 2 चम्मच ना. ऑलरेडी तुम्ही काहीतरी ते मीठ टाकलेलं ना आधीच हे मिरचीमध्ये. मम्मी आता हे शेंगदाणे यूज केले तर ते हे शेंगदाण्याचं कूट नाही ना यूज करायचं. हे केलं तर टाकलं तरी चालेल, नाही टाकलं चालेल. आता काय ते घाट हे घाटायचं 5 मिनिटासाठी आणि मग झालं ना. 2 मिनिटं झालं मग नाही भाजी झाली. आता हे दही सोबत ना मम्मी खाऊ शकतात ही भाजी. झाली ना. चल.